नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। त्यामध्ये आता जगदीश हा घराचा ताबा घेऊन मस्तपैकी IT सोप्यावरती बसलेला असतो आणि डोळे झाकलेले असतात। त्याच वेळेस आता कीर्ती ही जगदीशला फोन लावते आणि जगदीशला फोन करता क्षणी आता जगदीश म्हणतो की बोला मॅडम, आणि कशाला आठवण काढली। तर आता कीर्ती म्हणते कामाचं बोलायचं, वायफट बडबड करायची नाही। आणि शिवाला कळलं का? तर जगदीश म्हणतो की नाही मॅडम, पण मला सारख्या गुचक्या लागतायत। नंतर आता कीर्ती म्हणते की हे बघ, आता आपल्यासाठी खूप मोठा प्लान आहे। शिवा आणि आशू नाही आहेत, त्यामुळे आपल्या प्लान लगेच आपल्याला इम्प्लिमेंट करता येईल। त्यानंतर आता कीर्ती म्हणते की हे बघ, सगळं काही प्लान एकदमच प्लानप्रमाणे व्हायला हवं। जगदीश म्हणतो मी एका पायावर तयार आहे, तुम्ही फक्त तिकडे सांभाळा, इकडे बाकीचं सगळं काही मी सांभाळतो। आणि त्यानंतर आता कीर्ती फोन ठेवते आणि म्हणते की शिवा तू खूप आनंदात आहे ना आता बघ। तर इकडे आता शिवा ही गॅरेजवर आलेली असते आणि सगळी पानं गँग आता तिथे उभी असतात। तर शिवा म्हणते काय तुम्ही अजून तयारी नाही केली का? आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की हे बघा, आता ना सगळी तयारी कधी होणार? तर आता पाना गँग म्हणते की सगळी तयारी झाली। चंदन म्हणतो की डॉक्टर आंबेडकरांची जयंती आहे ना, तेव्हा त्याच्या तयारीतच आपली ही सगळी तयारी झाली। शिवा म्हणते की आता मला मुलींचे क्लास घ्यायला जायचं आहे आणि मी आता जाते, संध्याकाळी आपण कार्यक्रम सुरू करूयात। आणि आता शिवा तिथून निघून जाते। इकडे आता पाना गँग कुजबुज करू लागते, तेव्हा चंदन म्हणतो की अरे शिवाने सांगितलं ना आशूला कळता कामा नये म्हणून। डिप्पर म्हणतो की आशूला अजिबात कळणार नाही। आता आशू त्याचे सगळे आवरून आता वंदनाच्या घरी आलेला असतो। आशू आता माई आजी आणि वंदनाला म्हणतो की तुम्ही इथे काय बसले, तिकडे कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे, चला तुम्ही पटकन। तर आता लगेच वंदना आणि माई आजी घाबरते आणि म्हणते काय? तर आशू म्हणतो की अगोदर तुम्ही शांत बसा इथे। आणि आता लगेच आशू म्हणतो की शिवासाठी एक कार्यक्रम ठेवला आहे, त्यासाठी तुम्हाला बोलवायला आलो आणि आम्ही शिवासाठी एक सरप्रायझिंग प्लॅन बनवला आहे। आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो की आता शिवा मुलींचं ट्रेनिंग घेते। तेव्हा भाऊंनी आणि सीताईने तिला एक गोल द्यायचं ठरवलंय सरप्रायझिंग म्हणून। आणि त्यानंतर माई आजीला खूप अभिमान वाटलेला असतो। माई आजी म्हणते की बघितलं का, शिवाच्या घरचे म्हणजे शिवाचे सासू सासरे, शिवाचा नवरा, तिचे सगळे स्वप्न पूर्ण करतायत। म्हणते की आपण आपल्या शिवासाठी काही करू शकलो नाही, पण शिवाच्या सासू सासरे, तिचा नवरा किती प्रेमाने करतायत तिच्यासाठी। आणि लगेच आता आशू म्हणतो की शिवाने काही मोठं काम केलेलं नाहीये, त्या मुली ट्रेनिंग घेतील आणि मोठ्या होतील, बस एवढंच। इकडे आता दिव्या विचार करते की शिवाचं सगळं गुणगान गाताना आता बघा काय होतंय ते। दिव्या म्हणते यांना माहितीच नाही आता काय होणार आहे ते। आणि इकडे आता शिवा ही बाईकवर एका ठिकाणी आलेली असते, पण इकडे तिकडे कोणीच नसते। तेव्हा शिवा विचार करते की बाकी सगळे कुठे गेले। इकडे आता चंदन हा बॅटरीला सांगत असतो झाली का सगळी तयारी आणि काही गडबड नको बरं का। आणि तेवढ्यात आता बॅटरीला शिवाने कॉल केलेला असतो। आता बॅटरी फोन उचलताच आता शिवा म्हणते की अरे बॅटरी, तुम्ही कोणती तयारी केली? इथे तर कुठल्याच मुली आलेल्या नाहीयेत। आणि त्यानंतर बॅटरी म्हणतो की शिवा अगं मी बाईक नीट करत होतो ना, थोडी गडबड आहे, तर मी नंतर करतो। तर शिवा म्हणते ठीक आहे, कर तू नीट। आणि त्यानंतर आता शिवा ही चंदनला फोन करते। चंदन हा सुद्धा बॅटरीसोबत असतो। तर शिवा म्हणते की अरे चंदन, त्या मुली कुठे, त्या ट्रेनिंगला येणार नाहीयेत का? आणि चंदन आता पटकन शिवाला त्यांच्याकडे बोलावतो आणि म्हणतो की शिवा इकडे एक महत्त्वाचं काम आहे, तू पटकन निघून ये। शिवा म्हणते की अरे चंदन असं काय करतोय, मुलींना शिकवायचं आणि ट्रेनिंग द्यायचं सुद्धा महत्त्वाचंच आहे की। आणि तेवढ्यात आता पळत पळत अप्पर तिथे आलेला असतो आणि शिवाने फोन ठेवताच आता शिवा त्याच्याकडे बघते आणि म्हणते की अरे अप्पर कुठे रे मुली, आणि तुम्ही सगळे मला तिकडे काय बोलावतात? तेव्हा आता धावत आलेला अप्पर म्हणतो की शिवा अगोदर तू चल तिकडे। आणि तेवढ्यात आता शिवा बाईकवर बसते। तर अप्पर विचार करतो की हे बघ शिवा, आता मी तुला काही सांगू शकत नाही, पण तुला काही जरी झालं तरी तिकडे यायलाच हवं। आणि मला माहिती आहे तू तिकडे आल्यानंतर नक्कीच खुश होईल। आणि पटकन आता शिवा आणि अप्पर दोघेही बाईकवर तिकडे जाऊ लागतात। आणि तेवढ्यात आता अप्पर हा शिवाला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता जाता आशू तिथे आलेला असतो। आशूकडे बघत आता शिवा म्हणते की अरे आशू, हे काय चाललंय? आशू म्हणतो की गप्प राहा शिवा, आता तू काहीच बोलायचं नाहीयेस। आणि पटकन आता आशू हा शिवाचे डोळे झाकतो आणि थांब म्हणत आता सगळेजण तिथे आलेले असतात। तर आता डोळे उघडताच शिवा म्हणते की दिव्या, चंदन, आई, तुम्ही हे सगळं काय? आणि तिकडे मुली ट्रेनिंगला आल्यासुद्धा नाहीयेत, हे सगळं इकडे काय अरेंज केलंय तुम्ही? आणि तेवढ्यात आता पाठीमागून लक्ष्मण, संपदा, सीताई सगळेजण तिथे आलेले असतात।
असतात आणि शिवा त्यांना बघताच म्हणते की हे सगळं काय आहे. आणि त्याच वेळेस आता इकडे जगदीशने त्याचा प्लान चालवलेला असतो आणि 4-5 गुंडांना घेऊन जगदीश हा वंदनाच्या घरी आलेला असतो. आणि समोर आता दरवाजाला कुलूप असताना जगदीश म्हणतो की अरे काय करताय तुम्ही, एक साधं कुलूप तर आहे आणि तुझ्यासारखा अर्जुन असताना या कुलपाची उभं राहण्याची काय ताकद. तेवढ्यात तो गुंड म्हणतो ए दगड घेऊन ये. आणि तो गुंड आता त्या दुसऱ्या गुंडाला दगड देतो आणि तेवढ्यात त्या गुंडाने एका झटक्यात कुलूप तोडलेलं असतं आणि दरवाजा उघडून दिलेला असतो. ते बघून आता जगदीश खुश होऊन मोठमोठ्याने हसू लागतो. तर तेवढ्यात शेजारचा एक माणूस तिथे येतो आणि म्हणतो काय करताय तुम्ही, हे शिवाचं घर आहे. तर आता लगेच जगदीश म्हणतो की तू जा आता इथून, हे घर माझ्या मालकीचं झालंय. इकडे आता आशू शिवाला म्हणतो शिवा हे तू समाज बदलवण्याचं जे काही महत्त्वाचं काम करते ना ते खरंच खूप चांगलं आहे आणि तुला हे शिकवण्याचं काम करायचं आहे, त्यासाठीच आम्ही इथे हा हॉल घेतला आहे. ते ऐकून आता शिवाला खूप आनंद झालेला असतो. आणि त्याच वेळेस आता इकडे जगदीशने त्याच्या गुंडांना आतमध्ये आणलेले असते आणि लगेच जगदीश म्हणतो हे उचला रे, ते उचला रे. आणि गुंड आता त्या वंदनाच्या घरातील सगळ्या वस्तू, सोफा सेट, कपडे सगळं काही घराच्या बाहेर फेकून देऊ लागतात. आणि त्याच वेळेस आता इकडे चाळीतील सगळे लोक आता ते सगळं प्रकार बघत असतात. जगदीश मोठमोठ्याने ओरडून सांगत असतो की आता हे घर माझं आहे, माझं. आणि तेवढ्यात आता जगदीशची बायको तिथे येते. तर जगदीश खुश होतो आणि म्हणतो की बघ आता हे घर आपलं आहे. जगदीशची बायको आता इकडे तिकडे बघू लागते आणि इकडे आता सगळ्यांनी शिवासाठी हॉल घेतलेला असतो आणि रिबन कापत आता शिवा त्या हॉलचं उद्घाटन करते. आणि त्याच वेळेस रागाने खुन्सी नजरेने कीर्ती आता शिवाकडे बघत असते. आणि त्यानंतर आता लगेच एक समोर बोर्ड लावलेला असतो आणि त्यावरती लिहिलेलं असतं कैलासवासी कैलास पाटील महिला सक्षमीकरण प्रशिक्षण केंद्र. खऱ्या अर्थाने शिवाने आता कैलास पाटलांच्या नावाखाली महिलांना सक्षम बनवण्यासाठी ते केंद्र चालू केलेलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम आता शिवाने केलेलं असतं समाजसुधारकाचं. आणि आता इकडे ते गुंड वंदनाच्या घरातील सगळं सामान बाहेर फेकत असतात आणि चाळीतील सगळ्या लोकांना आता जगदीश आणि त्याची बायको हात जोडून आता सगळ्यांना नमस्कार करत असतात. आणि त्यानंतर आता इकडे सीताईने शिवाला खूप मोठी ताकद हिंमत दिलेली असते. सीताई म्हणते की आज महिलांना सक्षम बनवून पायावर उभं राहण्याची शिवा सगळ्यात मोठं काम करत आहे आणि तीच शक्ती आज शिवा वस्तीतल्या मुलींना देऊन बघते असे आता सीताई बोलते. आणि असं जर झालं तर खऱ्या अर्थाने समाज वाचू शकेल असे सीताई आता शिवाला बोलते. आणि सीताईने आता शिवाच्या पाठीवरती हात ठेवलेला असतो आणि ते ऐकून आता शिवाच्या डोळ्यात पाणी येतं. तर सीताई म्हणते की अशा कामाला आपणच पाठिंबा द्यायला हवा आणि त्यामुळे समाजातील मुली खऱ्या अर्थाने सक्षम होतील आणि हिंमत येऊन ताकदवान होतील. आणि शिवाने आता हे जे पाऊल उचललंय त्यासाठी आपण सगळेजण शिवाला सपोर्ट करूयात असे म्हणत आता सगळेजण टाळ्या वाजवतात. वंदना म्हणते की असं जर झालं तर कुठलंही नराधम मुलींकडे बघण्याची वाईट दृष्टीने हिंमत देखील करणार नाही. आणि त्यानंतर आता सगळेजण आतमध्ये एंट्री करतात. आता फुलांच्या पाकळ्यांनी आता सगळा हॉल सजवलेला असतो. तर शिवा त्या पाकळ्यावरती पवित्र पाय ठेवून आता आतमध्ये एंट्री मारते. त्यानंतर आता लक्ष्मण हा अनाउन्समेंट करू लागतो आणि त्यानंतर आता लक्ष्मण म्हणतो की आज खऱ्या अर्थाने खूप मोठा दिवस आहे. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि या शुभ कार्याच्या मुहूर्तासाठी आपण इथे सगळेजण जमलोय. आणि ते शुभ कार्य म्हणजे मुलींना मिळणारे हक्क. आणि याच मुलीच्या हक्कांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आयुष्यभर झगडले आणि त्यांनी मुलींना हक्क मिळवून दिलाच. आणि त्यांची जयंती साजरी करायला आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत असे आता लक्ष्मण हे सगळ्यांना सांगत असतो. आणि याच्यापेक्षा दुसरी चांगली जागा कुठलीही असू शकत नाही असे लक्ष्मण आता सगळ्यांना सांगतो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आपण इथे जयंती साजरी करणार आहोत असे लक्ष्मण बोलताच सगळेजण टाळ्या वाजवून टाळ्याचा कडकडाट करतात. आणि त्यानंतर आता शिवा ही स्पीकर बोलायला घेते. तर शिवा म्हणते की खरं तर बोलण्यासाठी शब्दच फुटत नाही, पण लक्ष्मण काका आता जे बोलले ना ते एकदम करेक्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुलींच्या शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले आणि आज या शुभमुहूर्तावरती आपण मुलींच्या शिक्षणासाठी या हॉलचं उद्घाटन केलं. याच्यासारखा शुभ दिवस असू शकत नाही असे शिवा आता सगळ्यांना सांगते. आणि आता लगेच शिवा सांगू शकते की सामाजिकदृष्ट्या मुलींना सक्षम होण्यासाठी मुलींचे अधिकार जपले पाहिजे, त्यांची धनशक्ती जपली पाहिजे. आणि खरे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवण दिली आणि
पप्पांनी ती माझ्यापर्यंत पोहोचवली आणि म्हणून ही मोलाचं आणि महत्त्वाचं कामाला मी सुरुवात करते असे शिवा आता सगळ्यांना सांगते. आणि त्यानंतर आता आशू हा लक्ष्मण काकाला स्टेजवर बोलावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला हार घालण्यासाठी विनंती करतो. आणि त्यानंतर आता लक्ष्मण काका स्टेजवर येतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला हार घालतात आणि लगेच आता सगळेजण टाळ्या वाजवतात. आणि त्यानंतर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला हार घालता क्षणीच आता शिवाला फोन येऊन सगळे सत्य समजलेले असते. जगदीशने केलेले कट कारस्थान शिवाच्या लक्षात येताच वाऱ्याच्या वेगाने आता वाघीण बनून शिवा ही ताबडतोब आता वंदनाच्या घरासमोर येते. तर समोरच आता जगदीश खुर्चीवरती ठाण मांडून बसलेला असतो आणि म्हणतो की आता या घरावरती जगदीशचा हक्क आहे. त्याच वेळेस आता शिवाच्या डोळ्यात पाणी येतं. हाताची मूठ दाबत आता शिवा म्हणते की हे घर कैलास पाटलांचं होतं आणि कैलास पाटलांचंच राहील असे म्हणत आता शेजारीच असलेला पाण्याचा नळ शिवा ही उपसते आणि वाघीण बनून तो उपसलेला नळ आता जगदीशला मारण्यासाठी शिवाने धाव घेतलेली असते. तर आता जगदीशला यमाचा दरवाजा दाखवत पुन्हा ते घर शिवा ही कशी ताब्यात घेते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.